सर, राज्यातलं एका महत्त्वाच्या बातमीची घटना आहे की बारामतीची निवडणूक आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले जात होते. पण आता काँग्रेस त्यामध्ये उमेदवार देते ते आत्तापर्यंत तरी घडवलं नाही आणि सुनेत्राताईंनी हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा केली. या संपूर्ण घडामोडीवर चर्चा केली. आणि फोन झाला होता, सुनेत्राताईंनी फोन केला, सपकाळांशी माहिती आहे. साधारणपणे हा दुसरा फोन आहे. या सगळ्या घडामोडीवर तुम्ही कसं बघता? या निवडणुकीवर तुमचं मत? अजितदादांच्या निधनानंतर खरं तर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे. आणि काँग्रेसबद्दल मी बोलण्यापेक्षा 2 दिवसापूर्वी संजय राऊत अतिशय चांगल्या पद्धतीने बोललेले आहेत की काँग्रेस कशा पद्धतीने पुढं जातं आणि कशा पद्धतीनं रिव्हर्स टाकतं हे सगळं देशाच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट भावना असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे. ती दुर्दैवानं काँग्रेसमध्ये नाही असं आम्हाला वाटायला लागलं आहे. माझी देखील महायुतीतला एक मंत्री म्हणून सकपाळ साहेबांना विनंती आहे की अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते, सुनेत्राबाईंनी त्याला उभे राहिलेलं आहे. ती निवडणूक जर बिनविरोध झाली तर महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आपण जपतोय अशा पद्धतीचा मेसेज अख्ख्या देशामध्ये जाईल. रोहित पवार सुद्धा प्रदेशाध्यक्षांना भेटले आणि त्यांनी विनंती केली आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून. खरं तर ही विनंती करायला पण लागता कामा नये, कारण शेवटी कुठच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होते याला महत्त्व आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक दादांच्या निधनानंतर पहिली निवडणूक आहे. जो त्यांचा दुर्दैवी अंत त्या अपघातामध्ये झाला त्याच्यानंतर त्यांच्याच कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी सुनेत्राबाईंनी ह्या निवडणुकीला उभ्या आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भातच काँग्रेस पक्षानं पावलं टाकावी ही आमची देखील त्यांना विनंती आहे. जिल्ह्यामध्ये पाहिलं तर एप्रिलच्या सुरुवातीला कुठेतरी पाणी टंचाईची सळब असताना मिऱ्या असेल, नाचणे नदीमध्ये पहिला टँकर झालेला काय करेल? आजच 12 वाजता जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा मी घेतो आहे. पाणी टंचाईच्या आढावा समितीचा अध्यक्ष मी आहे पालकमंत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीनं टँकर सुरू करता येतील, कशा पद्धतीनं अर्जंट विंधन विहिरी मारता येतील हा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेणार आहोत. सर, म्हणजे जस्ट तुम्ही ताईंच्या म्हणजे बारामतीवरती बोलला, पण आता असं कळतं आहे की NCPचे जे आमदार आहेत ते हर्षवर्धन सपकाळांना भेटत आहेत आणि साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ती भेट होते. हे चांगलं आहे ना. शेवटी बघा, पक्षाची निवडणूक जरी असली तरी ह्याच्यामध्ये मगाशी जो मी उल्लेख केला की भावना आणि संवेदनशीलता असली पाहिजे. स्वतः सुनेत्राबाईंनी जरी सकपाळांना फोन केलेला असलं तर ती ही निवडणुकीतली एक प्रोसिजर आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सगळे आमदार जर त्यांना भेटणार असतील सकपाळ साहेबांना आणि त्याच्यातनं चांगला निर्णय होणार असेल त्यांनी भेटलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय वावग आहे? आसाम, केरळ आणि पाँडिचेरीमध्ये आज मतदानांक आहे. काय कसं बघतो? आसाममध्ये तर तुम्ही वातावरण बघताय, 100% NDAचंच वातावरण आहे. पाँडिचेरीमध्ये देखील NDAचं वातावरण आहे. केरळमध्ये देखील NDAचं वातावरण आहे. ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी महायुती म्हणजे NDAच फार मोठ्या ताकदीनं जिंकेल अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे. एक आउटसोर्स कुठचा? तो मगाशी बोलला ना तुम्ही, हॉर्नबिल. त्याला मराठीत काय गणेश सर, गणेश पक्षी जो आहे त्याला जिल्ह्यातला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा पक्षी म्हणून त्याची घोषणा झाली आहे. आणि त्या संदर्भातलं पहिलं जे आपलं पक्षीमित्र संमेलन झालं म्हणजे तुम्ही देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहात. सो त्याबद्दल तुमचं मत काय? ओव्हरऑल संपूर्ण प्रोग्राम आणि त्या पक्षाबद्दल, संवर्धनाबद्दल? पक्षांच्या संदर्भातलं महाराष्ट्रातलं पहिलं संमेलन जे रत्नागिरीमध्ये झालं त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की महाधनेश म्हणजे हॉर्नबिल हा जो पक्षी आहे त्याला जिल्ह्याचा पक्षी म्हणून तिथं मान्यता देण्यात आली. आम्ही सगळेच लहानपणापासून बघतो की हा पक्षी किती डौलदार आणि दिमागदार आहे. तो पर्यटनाच्या दृष्टीनं जर पुढे येत असेल आणि त्याच्यामुळं जर रत्नागिरी जिल्ह्याला अजून एक पर्यटनाचा दर्जा मिळणार असेल तर आम्ही सगळे आनंदित आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्या पक्षामुळं म्हणजे महाधनेशमुळं जंगलामध्ये देखील वाढ होते. अशा पद्धतीचा संशोधनाचा एक प्रकार आम्हाला त्या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवला गेला. त्याच्यामुळं जिल्ह्याचा पक्षी म्हणून हॉर्नबिलला मान्यता देण्यात आली ही फार मोठी कौतुकास्पद बाब आहे. आणि महाधनेशसाठी अनेक पर्यटक फोटोग्राफीसाठी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये आता वाढ होईल. असा जो
सरपंच प्रकरणामध्ये त्या पत्नीने अर्ज दाखल केलेला आणि हां त्यांच्या पत्नी काय तुम्ही पण नाही, काय अर्ज केलं ती सरपंच पदासाठी अर्ज दाखल करणार काय लोकशाहीमध्ये ग्रामपंचायतीचं सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य हे जनता निवडून देत असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर त्यांच्या पत्नीनं सरपंच पदाचा अर्ज दाखल केला असेल तर बद्दलचा निर्णय लोकशाहीतला आहे त्या ग्रामपंचायतीतले मतदार घेतील. आता त्याच्यामध्ये तिथं नक्की काय राजकारण आहे, तिथे कशा पद्धतीनं ही निवडणूक लढली जाते हे काही मला कल्पना नाही, पण त्यांना देखील निवडणूक लढण्याचा अधिकार आहे ना लोकशाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.